धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील पेठसांगवी गावच्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत पवनचक्कीच्या कागदपत्रावर सही का करत नाहीत अशी विचारणा करत दिव्यांग प्रभारी सरपंच सिराज शेख यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडल्याने लोहारा पोलीस ठाण्यात संतोष पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा प्रकार शुक्रवारी 25 जुलैला ग्रामपंचायत कार्यालयात घडलाय। या प्रकरणी सिराज शेख यांनी उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार तसेच लोहारा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या समक्ष जबाब नोंदविला। यावरून संतोष पाटील यांच्याविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात दिव्यांग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 कलम 92 यासह अन्य कलमान्वये गुन्हा नोंद झालाय। या आधी पण या व्यक्तीमार्फत दिव्यांग सरपंच यांना ट्रॅक्टर अंगावर घालीन तुम्ही मध्ये पडू नका म्हणत धमकी दिली होती, अशी माहिती सरपंच सिराज शेख यांनी NTVशी बोलताना सांगितली आहे। पवनचक्कीच्या एजंटशी तो एकटाच बोलतो। संबंधित पवनचक्कीचे अधिकारी हे ग्रामपंचायतमध्ये येत नाहीत आणि मी कुठल्याही अनधिकृत कागदावर सह्या करणार नाही, असे ठाम मत सरपंच यांनी मांडले। पेठसांगवीचा प्रभारी सरपंच आहे सध्या आणि आमची 25 तारखेला मासिक मीटिंग चालू होती। तर गावातील एक व्यक्ती ज्याचं नाव संतोष बाळासाहेब पाटील हा कंपनीच्या एजंट मार्फत त्यांच्यासोबत काहीतरी बोलणं झालेलं होतं। परवा 8 जुलै रोजी जेव्हा ते काम चालू होतं ते रोडचं, त्या ठिकाणी आम्ही गेले असता त्यानं म्हणलं आम्हाला की असं मी त्या एजंटशी बोललो, म्हणजे कंपनीच्या अधिकाऱ्याशी बोललेलं आहे, तुम्ही ग्रामपंचायतीला आतमध्ये यायचं नाही। मी पेवर ब्लॉक बसवण्यासाठी शाळेमध्ये मी बोललेला आहे, तुमचा अधिकार नाही ग्रामपंचायतीला, तुम्ही जावा नाहीतर मी ट्रॅक्टर तुमच्या अंगावर घालीन असं बोललं। त्या ठिकाणी आम्ही ग्रामसेवक साहेब होते, आमचे लिपिक होते, सगळेच व्यक्ती होते त्यामध्ये। तिथून आम्ही निघून आल्यानंतर परत 25 तारखेला एक लेटर घेऊन आला माझ्याकडं ग्रामपंचायतचा। या जी काय लेटर पॅड आहे त्यावरती एक अर्ज दिलेला होता त्याने आणि माझी सही घेण्यासाठी ते आलं। मी त्यांना एकच बोललो, ज्या ठिकाणी तुम्ही त्या अधिकाऱ्यांना बोललेलं आहे त्यांना माझ्या समक्ष ग्रामपंचायतमध्ये घेऊन या, काय आहे हकीकत मला कळू द्या। जसं तो अधिकारी तुम्हाला बोलत आहे की फेवर ब्लॉक बसून देत आहे आणि माझी ग्रामपंचायत मधून तुम्ही सही घेऊन चाललेत, त्या अधिकाऱ्याचं काम आहे मला येऊन भेटणे, मी असं देवलेलो साहेब, तो माझी सही मागत आहे, ठीक आहे, तो परस्पर तुम्हालाच बोलत आहे 15 दिवस झालं, त्याचा एकही दिवस माझ्यापर्यंत मी त्यांना बोललो संतोष पाटलाला की त्या अधिकाऱ्याला माझ्यापर्यंत संबंधित अधिकारी ग्रामपंचायत पर्यंत आलेच नाही, भेटले नाहीत। त्याने एक वेळेस येऊन भेट दिली असती तर ते मला कळलं असतं ना। आणि अनलिगल कागदावर मला सही देता येत नाही सर। जे शासकीय कार्यालय आहेत त्या ठिकाणी मी देऊ शकतो, परंतु असं पवन ऊर्जा पवनचक्की हे अधिकार मला नाहीत, त्यामुळे मी दिलेलं नाही। त्या अधिकारी समक्ष त्यांच्या प्रेमाखातीर जे काय बनवून देत असेल ते ठीक आहे, शाळेसाठी बोलायला योग्यच आहे, मी शाळेला कुठं म्हणजे कसलीही बाधा आणणार नाही, त्यांच्या प्रेमाखातीर देत असेल तर ठीक आहे, परंतु अनलिगल कागदावर मला सही करण्यास भाग पडले। आणि मासिक सभा चालू असताना तू सही का बरं केली नाही, आर्यव्याजची भाषा आणि माझ्या अपंगावर उद्देशून आणि जीव मारण्याची धमकी देऊन मला मारण्यात आलेलं आहे। बच्चूभाऊने जे प्रहार संघटना काढलेली आहेत, जे अपंगाच्या हक्कासाठी जे आजपर्यंत लढत आहेत, मला एकच बच्चूभाऊला बोलायचे आहे की एक अपंग व्यक्ती जर आज गावचा कारभार सांभाळत असेल आणि त्यावर असे जोर जबरदस्ती करणारे लोक जर अंगावर येत असतील तर त्यांनी पाठीशी राहावं अपंग व्यक्तीच्या आणि योग्य ते न्याय मिळवून द्यावं, एवढीच विनंती। मारहाण होताना आणि धमकी देत असताना ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत ग्रामपंचायत अधिकारी गणेश मानतुटे हे हजर होते। सर्व प्रकार त्यांच्या समक्ष घडला असं ते म्हणाले। तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी असाल, तुमच्या समोर एका दिव्यांगाला मारहाण होतं, मग पाठीमागे कोणाकोणाला काय काय होतं येतं केवळ कल्पनाच करू शकतो आपण। नाही, एका अपंग व्यक्तीला आपल्या पदशीर असलेल्या गावचा प्रमुख ह्या माणसाला अंगावर जाणं किंवा मारणं फार चुकीचं आहे। गावचा प्रथम नागरिक आहे, त्याच्यावर हा उगारणं म्हणजे फार हे चुकीचं। सरपंचावर अशा पद्धतीने दिवसा ढवळा ग्रामसभेमधून जर मारत असेल तर त्याचा काय मासिक सभेमध्ये, तर याचा काय अर्थ समजायचा? हे जाणीवपूर्वक म्हणजे आमचं हाल केल्यासारखं ना, जाणीवपूर्वक येऊन आमच्यावर दबाव टाकणं, बोलणं, हे नको व्हायला होतं। कागद कशाच होता, कशाची सही होती, पूर्वकल्पना तुम्हाला दिली होती का ग्रामपंचायतला? नाही, 2-3 दिवसाखाली ते कागद तयार केला होता पवन ऊर्जाचा, ते ना शाळेला प्युअर ब्लॉक देतो म्हणले होते, एक अर्ज द्या त्याला नागरिकाच्या सह्या आणि सरपंच ग्रामसेवक
शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दिले उपाध्यक्ष. का अर्ज दिलं का? हा, अर्ज दिला होता त्यानं. हो. हा. मग असं मारहाण करायचं काय कारण? नाही अचानक करणं हे चुकीचं. तसेच या बैठकीत उपस्थित असणारे सदस्य संजय माळी आणि सभेत गोंधळ अरेरावीची भाषा ऐकून ग्रामपंचायत कार्यालयात आलेले ग्रामस्थ उमेश सुरवसे यांनीही या घटनेबाबत आपले मत NTVशी समक्ष मांडले. गावच्या प्रथम नागरिकास मारहाण म्हणजे संबंध गावाला मारहाण या शब्दात उमेश सुरवसे यांनी प्रतिक्रिया नोंदविली आहे. काय रे त्याचा आला ते सही मागत होता. तिने म्हटलं त्या अधिकारी जे आहेत बाबा तुला बोललेले ते येऊ दे ग्रामपंचायतमध्ये, आपण ठरवून बघू, आपण बोलू त्याला काय करणार आहे काय नाही. असं कोणी म्हणालं? उपसरपंच म्हटला त्याला, बाबा तू जे अधिकारी तुला येणार आहेत भेटण्यासाठी इथं बोलू, आपण समक्ष आपण चर्चा करू, ते काय असेल ते ब्लॉक बसवायचा, सार्वजनिक ठिकाणी काय करायचं आपण ठरवू. तेवढं त्यांच्या आरेवरची भाषा एकमेकाच्या याच्यावर असं एवढं हे सर्व तुमच्या समोर घडत समोर घडले. तुम्ही बघत होतो? नाही आम्ही सोडासोडी थांबाथांबी केली ना. आम्ही अपंगावर असं हल्ला करता आम्ही काय थांबणार आहे का? आम्ही थांबाथांबी केली तर काय जे उपसरपंच आहे ते पोलिटिशियनला गेला, कारवाई केला. ग्रामपंचायत समोर आलो होतो, परंतु मध्ये निळकंठ राठोड आणि तमा पाटील यांचा आवाज आला जोरजोराने बोललेला, त्याच्यामुळे मी मध्ये आलो आणि येऊन बसलो होतो. 1-2 मिनिटांमध्ये तर तू का देत नाहीस म्हणत तम्मा पाटील डायरेक्ट सरपंचाच्या अंगावरती जाऊन त्याला मारहाण केलेली आहे. सरपंच एक दिव्यांग व्यक्ती आहे, दिव्यांग व्यक्तीला अशा पद्धतीने मारहाण होणे हे कसं पाहतात? नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. कारण दुर्दैवी घटना, एक अपंग व्यक्ती आणि त्याच्यातून गावचा मुखिया, गावचा प्रथम नागरिक यालाच जर मारहाण झाली तर ती संपूर्ण गावाला मारल्यासारखा प्रकार आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.